रेड सॉइल स्टोरीजचे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन. वयाच्या 33व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गिरीश गवस यांच्या निधनानं सोशल मीडियावर हळहळ व्यक्त. साईबाबांच्या पारायण सोहळ्याची भव्य सांगता, गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी फोडून उत्साहात संपन्न. साईबाबांच्या पारायण सोहळ्याची दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये स्वच्छ भारत मोहीम यशस्वी. स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मनपा आयुक्तांनी साजरा केला जल्लोष. जल्लोषादरम्यान सफाई कर्मचारी ढोल ताशांच्या गजरात नाचताना पाहायला मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करण्यास दिली मान्यता. पंढरपुरात वकील अधिवक्ता संघाचा जल्लोष. संघानं पेढे वाटून केला जल्लोष. विरारच्या जीवदानी डोंगरावर हजारो झाडांची लागवड. अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं दुसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण. तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू. कोल्हापुरात वर्षानगरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध. पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वाद. प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव. जमावाकडून तोडफोड. तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर. यवतमधील घटनेचा सीसीटीव्ही पाहायला मिळतोय. यवतमध्ये 48 तास जमावबंदीचे आदेश. धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी. पोलिसांच्या सूचना. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव प्रकरणी 700 जणांवर गुन्हा दाखल. 24 विविध गुन्ह्यांअंतर्गत गुन्हा दाखल. दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव. यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. घटनास्थळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात. दौंड तालुक्यातील यवतमधील शाळांमध्ये शुकशुकाट. कालच्या घटनेनंतर शाळेत विद्यार्थीच न आल्यानं शाळा बंद. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग. कुख्यात गुंड गोट्या गीतेला कोणत्याही क्षणी अटक होणार. आरोपींच्या शोधासाठी 3 पथकं रवाना. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील 5 संशयितांची चौकशी. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये 7 तास चौकशी. जेलमध्ये मोबाईल नेणाऱ्या आरोपीला लातूरला हलवलं. वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये नेला होता मोबाईल. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती तातडीनं नेमावी. जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी. आमदार अर्जुन खोतकरांना दिलं मागणीचं निवेदन. सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी. कडेगावात हिंगणगावात जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या खरतर वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गर्जना शाहिरांची कार्यक्रम संपन्न. शशांक बामनोलकर यांची संकल्पना आणि निर्मिती. तर कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती. गडचिरोली जिल्हा गट आणि गणांच्या पुनर्रचनेवर 5 आक्षेपांवर 11 ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्त सुनावणी घेणार. जालन्यात तुपेवाडी गावात रस्त्यांची दुरावस्था. 1 किलोमीटर पर्यंतचा रस्ता पावसामुळे चिखलमय. रस्ता दुरुस्तीची मागणी. महादेवी हत्तीणीसाठी लढा सुरूच राहणार. सगळे खोटे अहवाल तयार करून हत्तीणीला वनतारामध्ये ठेवण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टींचं वक्तव्य. वाशिममध्ये कामरगाव ग्रामपंचायती समोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण. अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिक्रमण हटवलेले आहे. रत्नागिरीत लांजा शहरात विजेचा लपंडाव. स्थानिक उद्योग धंद्यांवर परिणाम. नागरिकांमध्ये नाराजी. अकोल्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य रस्त्यांवर बाजारपेठा आणि चौकांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय. अकोल्यातील 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. शेतात पाणी गेल्याने शेतीचं नुकसान.
चंद्रपुरातील उखडलेल्या रस्त्यांची सुधीर मुनगंटीवारांनी केली पाहणी. रस्ते दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना विचारलं जाब. सोलापुरात आशा सेविकांना पैसे देऊन प्रसूतीगृहातील रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा गैरव्यवहार प्रकरणी 49 आशा सेविकांना नोटीस. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा. मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल खरं तर केवळ कायद्याचा विजय नाही तर राजकीय हेतूंचा पराभव. महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. धुळ्यातील नरडाणा MIDC मधील गोडाऊन सील. खतांच्या कंपनीचं गोडाऊन कृषी विभागाकडून सील करण्यात आले. तपासासाठी घेतले 12 नमुने. बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. 1 महिन्यात अहवाल शासनास सादर करणार. नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणी शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी अर्ज दाखल. राज्य सरकारकडून न्यायालयात अर्ज दाखल. ऑक्टोबर महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन. वाळूज MIDC मध्ये वृक्षारोपणासाठी राखीव जागेवर अतिक्रमण. जमिनीवर कोल्ड्रिंक प्लांट उभारला. प्लांट मालक शांताराम मिसाळवर गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं चंद्रपूर जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यक्रम संपन्न. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन. दादरच्या कबूतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध. कबुतरांना खाण्याची व्यवस्था करून द्या, नागरिकांची मागणी. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक नागरिकांच्या सह्या. हे फॉर्म राष्ट्रपतींना पाठवले जाणार. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची घोषणा. जालन्यातील शेवली या ठिकाणी तरुणाचं आमरण उपोषण. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर चालक म्हणून घेण्याची मागणी. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि सदस्यांमध्ये हाणामारी. अमरावतीमधील ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी घडली घटना. हाणामारीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला आग. इगतपुरी जवळ घडली घटना. आगीमुळे कामायनी एक्सप्रेस इगतपुरी जवळ थांबली होती. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात काजू फॅक्टरीला आग. संपूर्ण काजू फॅक्टरी आगीच्या भक्षस्थानी. 800 किलो काजू जळून खाक तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पालघर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. 61 दिवसांनंतर जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात. मासेमारी सुरू होताच मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण. अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं बैलगाडा शर्यतीवर बंदी. मागच्या 3 आठवड्यात 29 जनावरं दगावल्यानं जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. श्रावण महिन्यातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पथसंचलन. हैदराबादच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो पथसंचलनात सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर. 52 विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता देखील देण्यात येणार. साताऱ्यात भगव्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना युवा सेनेचं कराडमध्ये तीव्र आंदोलन. दत्त चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापूर शहरातील समन्वयकासह शिवसेनेच्या 11 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. आगामी पालिका निवडणुकीचा राजीनामा खरं तर 17 आता पाहायला मिळतो. मालेगाव स्फोटासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग याचा मोठा दावा. मोदी योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी माझा छळ. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आरोप तर मोहन भागवतांचं नाव घेण्यासाठी भाग पाडलं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान.
शेतकरी कामगार पक्ष राज्यातला स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेला एकमेव राजकीय पक्ष. जयंत पाटलांच्या प्रेमाखातर आलो, राज ठाकरेंचं वक्तव्य. लाल ध्वजाच्या मंचावर आज 2 भगवे ध्वज एकत्र आले, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. आजकाल आजार आणि राजकारण व्हायरल. महाराष्ट्रात सध्या व्हायरल खूप फिरतोय, राज ठाकरेंचा टोला. राज्याचे मुख्यमंत्री मराठीचा विचार करत नाही, मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतात, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. रायगडमध्ये उद्योग येतात पण मराठी माणसाचं काय, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभारू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा. जागे रहा, सतर्क रहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, राज ठाकरेंचं जनतेला आवाहन. देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र त्याची दशा होता कामा नये, राज ठाकरे व्यक्त केली अपेक्षा. नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी. महोत्सवात उत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांचा सत्कार. महाराष्ट्रात मराठी शिकणं अनिवार्य असली पाहिजे, मात्र मुलांना मराठी सोबत आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावगं काय, मुख्यमंत्र्यांचा सवाल. पुणे आणि बीडमध्ये वर्दीची भीती राहिली नाही, पुण्याच्या उद्योगात दादागिरी कोणाची, कोणामुळे गुंतवणूक येत नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावं, सुप्रिया सुळेंची मागणी. सर्वपक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, पुण्याच्या उद्योगात राजकीय दादागिरी ती मोडून काढणार, यामध्ये जो मदत करेल त्यांचं स्वागत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शेतकरी क्रांती संघटना ठाकरे सेनेत विलीन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 150 ते 200 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, काल घडलेल्या यवत घटनेसंदर्भात केली चर्चा, सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, पवारांनी फडणवीसांना सूचना केल्या. शरद पवार आज पुणे दौऱ्यावर, अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील माहितीपट प्रीमियमला उपस्थिती लावणार, साखर संकुलात आढावा बैठकीचं आयोजन. रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्ष संघटनेबाबत साहेबांना भेटले, रोहिणी खडसेंची माहिती तर न्यायालयीन प्रक्रियेवर बोलण्यास नकार. दौंड हा औद्योगिक पट्टा, वारंवार अशा घटना घडत राहिल्या तर जबाबदार कोण, अशा घटनांमुळे उद्योगधंदे आणि रोजगारासह विकासावर परिणाम होतो, संजय राऊतांची टीका. शेकाप राज्याच्या चळवळीतला महत्वाचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत शेकापनं आंदोलनं केली, संजय राऊतांचे गौरवोद्गार. ठाकरे विरुद्ध ठाकरे पुस्तक वाचतोय, काय आहे ते कळेलच, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा टोला. प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण, अक्कलकोटमधील शाईफेक प्रकरणानंतर संरक्षण, प्रवीण गायकवाडांसोबत 24 तास एक पोलीस कर्मचारी तैनात. आपल्यावर हल्ला झाल्यामुळे संरक्षण घ्यावं असं शरद पवारांचं मत, त्यामुळे संरक्षण मिळालं, प्रवीण गायकवाडांची प्रतिक्रिया. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर, गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बैठक घेणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत केली पूजा, पंकजा मुंडे कुशावताराची करणार पाहणी. शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणी आरोपीवर मकोका लावला पाहिजे, आमदार सुरेश धसांची मागणी. अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या युवसेना सहसचिवावर गुन्हा दाखल, विक्रम राठोड यांच्यावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रायगडमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, गोगावलेंचे कट्टर समर्थक राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा, महाराष्ट्रातील जनतेची देखील तीच इच्छा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं मोठं विधान. रत्नागिरीत महायुतीच्या जागा वाटपावरून वादाची शक्यता, 32 पैकी 13 जागांसाठी भाजपचा आग्रह, नगराध्यक्ष पदावरही भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती. संभाजी भिडेंनी आमदार संग्राम जगताप यांची घेतली सदिच्छा भेट, भिडेंनी संग्राम जगतापांना गडकोट मोहिमेचं दिलं आमंत्रण.
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांचा आमदार रोहित पवारांना सल्ला. रोहित पवारांनी चुकीच्या माहितीच्या आधारे कोणावर बेछूट आरोप करू नये असा सल्ला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 23 ऑगस्ट नंतर. न्यायालय मूळ याचिका आणि अंतरिम अर्जाचा एकत्रित विचार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर. कारंजा येथील मोतीबिंदू विरहित कार्यक्रम आयोजनाला उपस्थित राहणार. चंद्रपुरात पांढरकवळा येथील शेतकऱ्यांचं बांबू शेतीला प्राधान्य. 12 एकर शेतीत रुजवला बांबू. वाशीमध्ये सोयाबीन पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतात फवारणीला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.